नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज. तर आज आपण चालू आहे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 492 डेस्टिनेशन ऑस्ट्रिया डुडुळगाव येथील प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी. तर आळंदी मोशी या रोडवरती मोशी गावात हा प्रकल्प आहे. तर आपण थोडा हायवेलाच आहे, हायवेपासून थोडं आतमध्ये गेलो तर आपल्याला डेस्टिनेशन ऑस्ट्रिया हा प्रकल्प दिसून येतो. इथे म्हाडाची घरे जी उपलब्ध केलेली आहेत तिथे एक इमारत बनवली जात आहे. कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल असं त्या इमारतीचं स्वरूप आहे. तर आपण पाहूया नेमकं तो प्रकल्प कसा आहे. तर या ठिकाणी पहा, अजूनही इमारतीचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. फक्त 2 मजल्याचं प्लिंथ आणि 2 मजले याचं काम झालेलं आहे. तर काही कमर्शियल आणि वरती रेसिडेन्शियल असं याचं स्वरूप असणार आहे. आणि बाहेर सगळी इथे माहिती पाहू शकता. सगळी बिल्डरबद्दल किंवा जे काही इथे पार्टनर असतील त्यांची माहिती दिलेली आहे, प्रकल्पाची माहिती दिलेली आहे. मित्रांनो, पुणे महामंडळाने जे काही साईट्स जाहीर केलेले आहेत किंवा जे ठिकाणं जाहीर केलेली आहेत अशा प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन व्हिजिट करतो आहे. त्या ठिकाणचं सॅम्पल फ्लॅट कसं आहे, त्या ठिकाणची लोकॅलिटी कशी आहे, त्या ठिकाणचे बिल्डरचे प्लॅन कसे आहेत, या सर्वांची माहिती आपण विविध भागातून घेतात. आणि या ठिकाणी मित्रांनो म्हाडाच्या सोडतीसाठी तब्बल 18 घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आता मी तुम्हाला दाखवणार या प्रकल्पाबद्दलची अधिकची माहिती, कारण या ठिकाणी अजूनही सॅम्पल फ्लॅट रेडी नाही आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलेलं मित्रांनो की या ठिकाणी सर्व घरे ही 1 BHK स्वरूपाची असणार आहेत. इथे 2 BHK अवेलेबल नाही आहे, कारण आपण कार्पेट एरिया पाहिलेला आहे की जवळजवळ 325 ते 380 असं या ठिकाणी कार्पेट एरिया उपलब्ध करून दिलेला आहे, जे म्हाडासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आजूबाजूला इतर जुने प्रोजेक्ट आहे जे याच डेस्टिनेशन ऑस्ट्रिया बिल्डरांनी बनवले आहेत. त्यांचेसुद्धा प्रोजेक्ट या ठिकाणी ऑलरेडी तयार आहेत, काही प्रोजेक्ट तयार आहेत आणि हा प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर आपण एकदाची माहिती पाहूया मित्रांनो. आता पाहूया मित्रांनो या प्रकल्पाचा तपशील. एकूण उपलब्ध घरे आहेत 18. इमारत क्रमांक आहे D महारेरानुसार. चटई क्षेत्रफळ आहे 1 BHKचं. दोन्ही 1 BHK स्वरूपाची घरे आहेत, पण त्यांचा एरिया थोडा फरक आहे. तर पहिला 1 BHK आहे 30.19 स्क्वेअर मीटर, अर्थातच 324 स्क्वेअर फीट एरियाचा, आणि किंमत आहे 16,79,400. दुसरा 1 BHK आहे 35.23 स्क्वेअर मीटर, अर्थातच 380 स्क्वेअर फीट, आणि किंमत आहे 17,36,200. ही सगळं चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो, कार्पेट एरिया. आणि पूर्णत्वाची तारीख आहे 30 जून 2025 महारेरानुसार. आता या प्रकल्पापासूनचं अंतर पाहूया. पुणे रेल्वे स्टेशन आहे 21 किलोमीटर, स्वारगेट बसस्थानक आहे 28 किलोमीटर, पुणे विमानतळ आहे 18 किलोमीटर, चिंचवड रेल्वे स्टेशन आहे 11 किलोमीटर, आणि जे नवीन मेट्रो स्टेशन बनते जवळचं संत तुकाराम नगर मेट्रो स्थानक ते आहे 12 किलोमीटर अंतरावरती. आता पाहूया याचा इमारतीचा फ्लोअर प्लॅन. पण तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची ही 1 BHKची घरे आहेत मित्रांनो. एका फ्लोअरती 4 असे फ्लॅट्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर पाहू शकता इथे अशा प्रकारचे स्वरूप आहे. आता आपण 1 BHKचा ॲक्युरेट फ्लोअर प्लॅन पाहूया. अशा प्रकारचा 1 BHK या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. काही BHKना बॅल्कनीसुद्धा आहे, काहींना बॅल्कनी नाहीसुद्धा, काहींना टेरेस फ्लॅट आहे, तर काहींना टेरेस फ्लॅट नाहीसुद्धा. अशा प्रकारची ही घरे वेगवेगळ्या प्रकारची घरे आहेत. इथे ॲम्युनिटीज काय आहेत बघूया. सोयीसुविधा काय आहेत. पॉवर बॅकअप आहे, स्विमिंग पूल आहे, लिफ्ट आहे, रिझर्व्ह पार्किंग आहे, आणि इव्हेंट स्पेस आहे. बाकी इतर कुठल्याही सोयीसुविधा या ठिकाणी नाही आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, येथील मार्केट रेट काय आहे. तर बिल्डरांचा जो रेट आहे ऑनलाईन सर्च केला असता आम्हाला दिसलं की त्या ठिकाणी 30 ते 32 लाखाला 1 BHK अवेलेबल केला जात आहे. म्हणजे तुम्हाला 30 ते 32 लाखात बिल्डरचा 1 BHK भेटत आहे, आणि ते 16 ते 17 लाखामध्ये म्हाडाचा 1 BHK भेटत आहे. अर्थातच 50% किमतीमध्ये याची तफावत दिसून येत आहे. आणि म्हणून ह्या ॲम्युनिटीज जेवढ्या आहेत सगळ्या प्रायव्हेटच्या म्हाडाच्या फ्लॅटला मिळू शकतात, कारण इथे म्हाडाची वेगळी अशी इमारत नाही आहे. जे बिल्डरची इमारत त्याच इमारतीमध्ये घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. म्हणून जर ह्या ॲम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना हवे असतील तर ते घेऊ शकतात, पण त्यासाठी कदाचित वेगळे पैसे भरावे लागू शकतात. तशी माहिती बिल्डरांकडे मिळेल. पण सध्या 32 ते 33 लाख 30 ते 32 लाख रुपये असं याचा मार्केट व्हॅल्यू सुरू आहे. तर पाहिलेत मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला ही माहिती आवडली असेल. नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो एका नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी नवीन माहितीसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.